भाषेवरून सध्या प्रचंड वाद विवाद चालू आहे, प्रचंड त्याला राजकीय रंगसुद्धा आलेले आहेत. तरीही प्रत्येक युवकांनी आणि युवतींनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जितक्या जास्त भाषा तुम्हाला अवगत असतील तेवढ्या जास्त तुम्हाला करिअरच्या संधी उपलब्ध होतील. कारण भाषा हे शेवटी जोडण्याचं माध्यम आहे, तोडण्याचं नाही. आणि एका भाषेशी ज्यावेळेस तुम्ही जोडल्या जातात त्यावेळेस त्या भाषेमुळे त्या भाषेशी संबंधित समाज असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, जनजीवन असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतात. एक मोठं काम आहे आज की भाषांतर करण्याचं. उत्कृष्ट भाषांतरकारच मिळत नाही. मराठीतून हिंदीत करायचं असेल किंवा हिंदीतून मराठीत करायचं असेल, की जी ती व्यक्ती एकेका किंवा इंग्रजीतनं मराठीत करायचं असेल, मराठीतून इंग्रजीत करायचं असेल. अक्षरशः एकेका पुस्तकाच्या भाषांतरासाठी आज 25-25 हजार रुपये घेतले जातात. इथे तर तुम्ही महिनाभर 8-10 तास काम केल्यानंतर तुम्हाला तेवढे पैसे मिळतील. इथे तर 4 दिवसात 8 दिवसात जरी तुम्ही एका पुस्तकाचं भाषांतर केलं, त्याच्यात जर तुम्ही पारंगत असाल, हे कधी शक्य होऊ शकेल तुम्हाला जर तुम्हाला दोन्ही भाषा पूर्णपणे अवगत असतील तर.